आता बघा, जसं आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितलं, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण मॅथमॅटिकल फॉर्म्युला बघितलं. त्याचा काय होता फॉर्म्युला? F इज इक्वल टू जी कॅपिटल G इंटू M1 इंटू M2 अपॉन डी स्क्वेअर. बरोबर. आता सेम फॉर्म्युला त्याला आपल्याला मॉडिफाय करायचं आहे. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे वी नो F इज इक्वल टू कॅपिटल G इंटू M1 इंटू M2 अपॉन डी स्क्वेअर. F इज इक्वल टू कॅपिटल G इंटू M1 इंटू M2 अपॉन डी स्क्वेअर. ठीक आहे. हा झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला आहे हा? ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला. यामध्ये ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे आपल्याला. तर M1 इंटू M2 म्हणजे दोन ऑब्जेक्टचा मास दिलेला आहे इथे. बरोबर. बट याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट काय असेल? अर्थ असेल. एक ऑब्जेक्ट काय असेल याच्यामध्ये? अर्थ असेल. ठीक आहे. आणि ह्या डी ला रिप्लेस करून आपण आर यूज करणार, कारण समोर आपल्याला आर यूज करायचं आहे. ठीक आहे. तर एक ऑब्जेक्ट अर्थ असेल आणि अर्थचा जो मास आहे त्याला आपण कॅपिटल एम ने डिनोट करणार. अर्थचा जो मास आहे त्याला आपण कशाने डिनोट करणार? कॅपिटल एम ने डिनोट करणार. समजला का? मग याच्यामध्ये आपण काय करू? F इज इक्वल टू कॅपिटल G इंटू कॅपिटल M इंटू स्मॉल m. आता 1 आणि 2 इथे यूज करणार नाही. बघा फॉर्म्युला काय आहे? कॅपिटल G इंटू M1 इंटू M2 अपॉन मध्ये डी स्क्वेअर. नाव G इंटू कॅपिटल M. इथे M1 M2 होता, आता इथे कॅपिटल M यूज केला आपण आणि इथे स्मॉल m M1 M2 यूज केलेला नाही. मग कॅपिटल M काय आहे? मास ऑफ अर्थ. स्मॉल m काय आहे? मास ऑफ एनी ऑब्जेक्ट नियर द अर्थ. अर्थवर असेल, अर्थच्या जवळपास असेल त्या ऑब्जेक्टचा मास काय आहे? स्मॉल m. आणि कॅपिटल M काय आहे? मास ऑफ अर्थ. आणि इथे जो डी जो लिहिलेला आहे त्याला आपण रिप्लेस करू विथ आर. आर ने रिप्लेस करू कॅपिटल. मग आर काय आहे? रॅडियस ऑफ अर्थ. आर काय आहे? रॅडियस ऑफ अर्थ. मग याच्यामध्ये आपण लिहून घेऊ जी काय आहे? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके. याच्यामध्ये कॅपिटल एम काय आहे? मास ऑफ अर्थ. आणि त्याच्यानंतर अच्छा मास ऑफ अर्थ काय आहे? 6 इंटू 10 टू द पॉवर 24 kg. मास ऑफ अर्थ काय आहे? 6 इंटू 10 टू द पॉवर 24 kg. त्याच्यानंतर रॅडियस ऑफ अर्थ. बघा रॅडियस ऑफ अर्थ काय आहे? आर. अच्छा स्मॉल m. स्मॉल m काय आहे? मास ऑफ एनी ऑब्जेक्ट. मास ऑफ एनी ऑब्जेक्ट. कॅपिटल आर काय आहे? रॅडियस ऑफ अर्थ. काय आहे? रॅडियस ऑफ अर्थ. आता आपल्याला आणखी एक फॉर्म्युला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला आहे तो? सांगा कोणता फॉर्म्युला आहे तो? फोर्सचा फॉर्म्युला आहे. फोर्सचा फॉर्म्युला जनरल. जसं मगाशी आपण ऍक्सेलरेशन बघितलं, एक जो सगळ्यांनाच लागू पडेल असा ऍक्सेलरेशन. आणि आता फोर्सचा फॉर्म्युला जो आपण 9th क्लासमध्ये वगैरे शिकलो. तर फोर्स म्हणजे काय होते? प्रोडक्ट ऑफ मास इंटू ऍक्सेलरेशन. प्रोडक्ट ऑफ मास अँड ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन आणि मासचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळते? फोर्स मिळते. तर याला आपण काय लिहू शकतो इथे? वी नो. अच्छा रेडियस लिहून घ्या. 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6 मीटर. वी नो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन हा फोर्सचा फॉर्म्युला आहे. आता कोणता ऍक्सेलरेशन आहे याच्यामध्ये? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी.
ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला स्मॉल जी ने डिनोट करतात. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला कोणत्या लेटरने डिनोट करतात? स्मॉल जी. ठीक आहे, मग याला आपण रिप्लेस करू. F is equal to m into g. Now what is g? Acceleration due to gravity. Acceleration due to gravity. Small g is a acceleration due to gravity. आता याला आपण काय करू, इथे F च्या ठिकाणी ठेवू शकतो, बरोबर. F is equal to mg. F is equal to g into capital M into small m upon r square. F च्या दोन व्हॅल्यू आहेत, समजा दोन्ही सारख्याच आहेत. इकडे बघा F इज इक्वल टू ही व्हॅल्यू दिलेली आहे, ठीक आहे, किंवा हा फॉर्म्युला दिलेला आहे, आणि हा F इज इक्वल टू हा एक फॉर्म्युला दिलेला आहे. दोन्ही इक्वलच आहेत ना, दोघांना इक्वल दाखवू आपण. ठीक आहे, देअरफॉर m इंटू g इज इक्वल टू कॅपिटल G इंटू कॅपिटल M इंटू स्मॉल m अपॉन कॅपिटल R स्क्वेअर. नाउ m अँड m विल बी कॅन्सल. दोन्ही बाजूला इकडे पण m आहे, इकडे पण m आहे, स्मॉल m, दोन्ही बाजूचा m कॅन्सल. देअरफॉर स्मॉल g इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R स्क्वेअर. अँड this is the formula for acceleration due to gravity. Small g is equal to capital G capital M upon R square. G is the acceleration, universal gravitational constant. M is the mass of Earth and R is the radius of Earth. याच्यावरून आपल्याला काय समजते, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही ऑब्जेक्टच्या मासवर डिपेंड करत नाही. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही अर्थच्या मासवर आणि रॅडियसवर डिपेंड करते. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड्स ऑन कशावर डिपेंड करते, मास of earth and radius of earth mass of earth and radius of earth. ह्या दोनच गोष्टींवर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड करते, अर्थच्या मासवर आणि अर्थच्या रॅडियसवर. ठीक आहे, नाव G इज इक्वल टू कॅपिटल G ची व्हॅल्यू काय आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू 6.67 इंटू 10 to the power -11 इंटू मास ऑफ अर्थ काय आहे, मास ऑफ अर्थ 6 इंटू 10 to the power 24, 6 इंटू 10 to the power 24 kg. आता याच्यामध्ये आपण हा युनिट नाही लिहू. अपॉन रॅडियस ऑफ अर्थ काय आहे, 6.4 इंटू 10 to the power 6 मीटर, 6.4 इंटू 10 to the power 6 मीटर. याचा काय करायचा आहे, रॅडियसचा स्क्वेअर करायचा आहे, आणि आपल्याला फायनल व्हॅल्यू मिळते G इज इक्वल टू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता याच्यामध्ये अजून तुम्हाला काही गोष्टी माहित झाल्या की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा SI युनिट काय असतो, मीटर पर सेकंड स्क्वेअर. छोटे छोटे गोष्टी आहेत, परंतु पेपरच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहेत. मे बी MCQ मध्ये 1 मार्कासाठी कुठं पण विचारू शकते. व्हॉट इज द SI युनिट फॉर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. काय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला, G इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन कॅपिटल R चा स्क्वेअर. व्हॉट इज कॅपिटल M, मास ऑफ अर्थ. What is capital R, radius of earth. Then acceleration due to gravity कशावर डिपेंड करते, मास ऑफ अर्थ अँड रॅडियस ऑफ अर्थ. ती एखाद्या ऑब्जेक्टच्या मासवर डिपेंड करत नाही, ती फक्त अर्थच्या मास आणि रॅडियसवर डिपेंड करते. मग स्मॉल जी ची व्हॅल्यू काय आहे, 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता याचा व्हॅरिएशन सुद्धा आपल्याला बघायचं आहे. व्हॅरिएशन ऑन द सरफेस ऑफ अर्थ, व्हॅरिएशन ऍट द डेप्थ, व्हॅरिएशन ऍट हाईट h. म्हणजे पृथ्वीच्या वर व्हॅरिएशन असेल, पृथ्वीच्या सेंटरकडे जाताना पण व्हॅरिएशन असेल, आणि पृथ्वीच्या सरफेसवर, कारण पृथ्वी गोल आहे का, इलिप्टिकल आकाराची आहे, ते पूर्ण गोल आहे का, नाही, त्याच्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा काय असेल, व्हॅरिएशन
असेल. तर हा 3 प्रकारचा व्हेरिएशन आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. समजलं सगळ्यांना? नोट करा.